तरी एका तरुण पेशंट मुलीबरोबर बोलत असताना लग्न संसार असा विषय चालू झाला आणि ती मला म्हणाली, डॉक्टर मला लग्न करायची भीती वाटते कारण मी परफेक्ट संसार करीन की नाही याची मला गॅरंटी नाही. तिचा तो परफेक्ट संसार हा शब्द कितीतरी वेळ माझ्या डोक्यात राहिला, अजूनही आहे. आणि मी विचार करायला लागले, काय असतो परफेक्ट संसार? मुळात परफेक्ट संसार नसतोच खरं तर. म्हणजे सगळं व्यवस्थित चाललंय, नवरा बायको खूप प्रेमाने राहत आहेत, वाद नाही, भांडण नाही, मतभेद नाहीत, एकमेकांवर कधीही चिडत नाहीत, असं कुठे नसतंच. मतभेद होत असतात, विचार वेगवेगळे असतात, त्या सगळ्यातून एकमेकांना सांभाळून घेत राहणं, एकमेकांना सांभाळत जगत राहणं, आयुष्य आनंदी करणं म्हणजे खरं तर परफेक्ट संसार. आपण किती पटीत समोरच्या बरोबर जमवून घेऊ शकतोय, समोरच्यांच्या मताला त्याच्या मतावर विचार करू शकतोय, बाकीच्या गोष्टीत किती ॲडजस्टमेंट करू शकतोय, याच्यावर डिपेंड आहे आपण परफेक्ट संसार करतोय की नाही. आणि मग तो संसार कदाचित परफेक्ट वाटत असेल. आजच्या तरुण पिढीला या परफेक्शनचं इतकं नाद आहे कारण त्यांचं सगळंच जवळजवळ परफेक्ट चालू असतं. एकतर त्यांचा बेस त्यांना परफेक्ट करून मिळालेला असतो, मग पुढे होणारी प्रत्येक गोष्ट परफेक्ट असावी असं त्यांना वाटतं, त्यात काही चूक नाही. पण संसार हा कधीच परफेक्ट नसतो हे त्यांना समजून सांगायला पाहिजे. एकमेकांचा हातात घेतलेला हात शेवटपर्यंत सोडायचा नाही, ही परफेक्ट संसाराची पहिली अट आहे. ती पूर्ण करण्याची जर तुमची तयारी असेल तर तुमचा संसार परफेक्ट होणारच. काय वाटतंय तुम्हाला?